आजपासून या राशी परीक्षा सुरू. शनी महाराज उघडणार झोप. पुढचे दिवस पडू शकतात भारी. तर चला मग जाणून घेऊया अशा कोणत्या राशी आहेत त्यांच्यावर शनिदेव भारी पडणार आहे. नंबर 1ला रास आहे वृषभ. या राशीच्या व्यक्तीची पुढील काही दिवस विशेष सतर्क राहण्याची गरज भासू शकते. भागीदारीची सुरुवात असलेल्या व्यवसायात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्याची प्रत्येक बाब काळजीपूर्वक तपासणी घेणे फायदेशीर ठरू शकते. आवश्यक खर्च वाढल्यामुळे आर्थिक ताण जाणवू शकतो. साचवलेला पैसा अचानक खर्च होण्याची शक्यता आहे. नकारात्मक येऊ शकते. कामाच्या ठिकाणी किरकोळ वाद निर्माण होऊ शकतात. बोलण्यातून गैरसमज वाढू शकतो, त्यामुळे संयम राखणे महत्त्वाचे ठरू शकते. काही व्यक्तींना डोकेदुखी, झोप न लागणे किंवा मानसिक अवस्था जाणवण्याची शक्यता आहे. जर मित्रांनो तुमची रास वृषभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 2ला रास आहे तूळ. षडाक्षंत्र योगाचा प्रभाव तूळ राशीच्या व्यक्तीसाठी आर्थिक बाबतीत अधिक जागवू शकतो. काही अशक्य व्यक्त केली जात आहे. अचानक खर्च वाढू शकतो. गुंतवणुकीचे निर्णय घेतात घाई करणे नुकसानकारक ठरू शकते. विशेष 2 जूनपर्यंत आर्थिक व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगणे फायदेशीर ठरू शकते. शेअर बाजारात मोठी खरेदी किंवा नवीन आर्थिक योजना यामध्ये विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक ठरू शकते. आरोग्य बाबतीत काही जुन्या तक्रारी पुन्हा डोके करू शकतात. पोटाशी संबंधित त्रास, थकवा किंवा अशक्तपणा जाणवण्याची शक्यता आहे. बाहेरील अन्न खाणे टाळावे. जर मित्रांनो तुमची रास तूळ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 3ला रास आहे वृश्चिक. या राशीच्या व्यक्तीमध्ये चिडचिड किंवा राग वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात सहकारी किंवा वरिष्ठांसोबत मतभेद निर्माण होऊ शकतात. काही व्यक्तींना करिअरमध्ये अडथळे जाणवू शकतात. चुकीचे निर्णय घेण्याआधी जरा विचार करा. तसेच मौल्यवान वस्तू हरवणे किंवा पैशाबाबत निष्काळजीपणा होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव वाढण्याचे एकाग्रता कमी होऊ शकतात. आरोग्य बाबतीत थकवा, अवस्था किंवा मानसिक दबाव जाणवू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार हनुमान चालीसा पठण केल्यास स्थिर राहण्याची मदत मिळू शकते. जर मित्रांनो तुमची रास वृश्चिक असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.